नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक डोंगर रांगेमध्ये असलेला अपरिचित असा किल्ला रांजणगिरी किल्ल्याचे आज दुर्ग भ्रमंती आहे। जय शिवराय, सुजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या त्र्यंबक पर्वत रांगेमधले किल्ले आम्ही कालपासून करतोय। काल 4 किल्ले केले, आजचा दुसरा किल्ला आहे। सकाळी अंजनेरी किल्ला केला आहे आणि आत्ता आलेलो आहे रांजणगिरी किल्ला। पायथ्याचं गाव आहे मुळेगाव। आता आम्ही पायथ्याला उभा आहे, या ठिकाणी गाडी पार्क केली आहे आणि माझ्यासोबत आता बाळा येतोय। विलास थोडा थकला आहे, त्यामुळे थोडा त्याला विश्रांती देतोय, कारण पुढे गडगडा किल्ला करायचा आहे, त्यामुळे विलासला थोडा विश्रांती देतोय। बाळा आणि मी किल्ल्यावर जातोय, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। त्र्यंबक पर्वत रांगेमध्ये असलेला रांजणगिरी किल्ला आहे। जवळपास 2800 फूट एवढी या रांजणगिरी किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे। मध्यम श्रेणीतला गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे आणि टेळणीसाठी या किल्ल्याची निर्मिती त्या काळामध्ये केलेली होती। नाशिक ही मोठी बाजारपेठ होती, बंदरामध्ये उतरलेला माल घाटवाटामार्फत या नाशिकच्या बाजारपेठेमध्ये आणला जायचा आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। रस्ता सोडल्यानंतर आतमध्ये थोडासा जंगलाचा परिसर आहे, असं दाट जंगल नाही आहे, परंतु वन परिक्षेत्रामध्ये असलेला एक परिसर आहे आणि यातनं पायवाटा आहेत छोट्या छोट्या। त्या पायवाट्या फुकून आपल्या किल्ल्यावर जायचे। जनावरांच्या डोंगरवाटा आहेत, त्या वाटांनी आपल्या किल्ल्या एवढा टप्पा पार केला आहे। खाली गाव आहे आणि आता जवळ आलोय आम्ही। वाटा खूप शोधायला लागतं, त्यामुळे थोडा त्रास होतोय। फायनली पोहोचलो इथे, त्रास झाला थोडासा। अपरिचित किल्ला असल्यामुळे वाटा नाही येत, जिथे रस्ता भेटेल तिथून आम्ही चढलोय, त्यामुळे थोडा थकवा झालाय, परंतु योग्य ठिकाणी पोहोचलोय। थोडासा आराम करून पाणी वगैरे पिऊन नंतर माथ्यावर जाऊया। बाळा तुझा दमलाय। ही पायवाट आहे, ती वरती मध्यावर घेऊन जाते। रांजणासारखा दिसताना आता आकार हात सुट आहे आणि या बाजूला देखील काही भाग आहे किल्ल्याचा, दोन्ही बघूया थोडक्यात। नंतरमध्ये एवढा पायऱ्या तिथं दम लागला। रांजणगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी किंवा बुरुज असतील आज कुठल्याही प्रकारे या किल्ल्यावरती आपल्याला अस्तित्वात दिसत नाहीत, परंतु या माथ्यावरती असणाऱ्या 2 टाक्या आपल्याला रांजणगिरी किल्ल्यावरती पाहायला मिळतात। रांजणासारखा आकार असलेल्या या सुळक्याला वळसा घालून आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर यावं लागतं। या कातळातल्या पायऱ्या आहेत थोड्याशा। थोडे ॲडव्हेंचर आहे, रॉक पॅचेस आहेत। देखील थोड्याशा पायऱ्या आहेत। या पायऱ्या आणि फायनली आता पोहोचलेलो आहे। किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा हा रांजणासारखा सुळका, या सुळक्याला वळसा घालून आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर यावं लागतं आणि या रांजणासारख्या आकारावरनं याला रांजणगिरी किल्ला असं नाव देण्यात आलेलं आहे। पाण्याची टाकी आहे, खराब आहे पण पाण्याची टाकी आहे, कोरडी टाकी आहे। पाणी नाही, आणखीन एक टाकी। किल्ल्याची माहिती आपण बघितली, 2 टाक्या किल्ल्यावर दाखवतात। आजूबाजूचा परिसर
त्या बाजूला धरण आहे आणि पाठीमागे जर आपण पाहिलं दुर्गभंडार किल्ला इथून सुद्धा दिसतोय आपल्याला, अंजनेरी सुद्धा दिसतोय. किल्ल्यावरती पाहण्यासारखं काही नाही, 2 टाक्या फक्त किल्ल्यावरती आहेत. इथे टाकी देखील आपल्या समोर आहे, आपण बघूयात आणि परतीचा प्रवास चालू करूयात. इथं मी थोडं पाणी आहे. या 2 टाक्या या किल्ल्यावरती आहे, या व्यतिरिक्त किल्ल्यावरती पाहण्यासारखं काही नाही आहे, अवशेष नाही आहेत. त्या 2 टाक्या फक्त आहेत. पुढे थोडं पठार आहे परंतु अवशेष नाही आहे त्याच्यावरती. आणि वॉच टॉवर त्या काळचा आहे, टिळण्यासाठी वापरण्यात आलेला हा रांजणगिरी किल्ला आहे. घाटमार्गाने होणारी वाहतूक नाशिक दिशेने त्या घाटवाटेंवरती लक्ष देण्यासाठी या रांजणगिरी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. त्र्यंबक पर्वतरांगेमध्ये जर आपण पाहिलं तर जे सगळे किल्ले आहेत ते सगळे घाट वाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे टिळणीच्या कामासाठी निर्माण करण्यात आले होते. समोर दिसणारा डांग्या सुल्क आहे. या ठिकाणी अनेक लोक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करत असतात, अनेक इव्हेंट असतात. त्यानंतर समोर जर आपण पाहिलं तर दुर्गभंडार किल्ला आहे, अंजनेरी किल्ला आहे. अपरिचित असणारा रांजणगिरी किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली पूर्ण झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.